मी रोहिणी भोईर जनरल रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण ओल्या बोंबलाचा खिम्मा बनवतोय। आपण बोंबील स्वच्छ करून घेतले आणि मधून कैचीने चीर दिली आणि काटा काढून घेतला। अशा प्रकारे आपण काटा काढून घेतला। अशा प्रकारे आपण सर्व बोंबील साफ करून घेतले। स्वच्छ धुवून आपण त्याचे बारीक तुकडे करून घेतले। आता आपण सर्व फिशचे बारीक तुकडे कैचीने कापून घेतले आणि 2 टोमॅटो आपण इथे मीडियम साइजचे बारीक चिरून घेतले। कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून 2 मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या। 3 मीडियम साइजचे कांदे आपण कापून घेतले, ते सुद्धा टाकून घेतले। आपण इथे बोंबीलचा खिमा बनवतोय म्हणून त्यासाठी कांदा आपल्याला जास्त लागणार आहे, तर कांदा जरा चांगल्या प्रमाणातच घ्यायचा आहे आपल्याला। आता कांदा छान परतून घेऊया आपण। कांदा लवकर शिजावा म्हणून 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं। इथे आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्यांची पेस्ट बनवून घेतली। 2 टेबलस्पून आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट बनवली ती टाकूया। पेस्ट चांगली 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर 2 बारीक चिरलेले टोमॅटो त्यात टाकून घेऊया। टोमॅटो टाकल्यावर आपण चांगले परतून घेऊन त्यावर झाकण देऊन ठेवूया। आता झाकण काढून 2 मिनिटं झालेली आहेत आपली। टोमॅटो सुद्धा छानच एकदम शिजलेला आहे। आता आपण मसाले टाकून घेऊया। अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून आगरी मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला,
आता सर्व मसाले टाकून झालेत। आता मी बोंबलाचे जे बारीक तुकडे केलेले ते टाकून घेतले। आता अर्धा लिंबू पिळून घेतोय आपण। बोंबलामध्ये पाणी असतं त्यामुळे आता पाणी सुटलेलं आहे। आपण मीठ सुद्धा टाकून झालेलं आहे। थोडं पाणी आपण आटवून घेऊया। वरून 1 टीस्पून धणे पावडर टाकली। तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता। बोंबील शिजायला जास्त टाइम लागत नाही, अगदी 5 मिनिटात हा खिमा तयार होतो। तर आपला खिमा झालेला आहे आणि सर्व मसाले सुद्धा टाकून झालेले आहेत। वरून मी कोथिंबीर पेरून घेतली। तुम्हाला हवं तर तुम्ही आळं जे असतं ते सुद्धा टाकू शकता वरून। आणि आता आपण सर्व करून घेऊया। हा बोंबीलचा खिमा तुम्ही चपाती, भाकरी, ब्रेड सोबत, डाळ भातासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि तुमचं कसं झालेलं ते आम्हाला नक्की कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा, रेसिपी फ्रेंड्स बरोबर शेअर करा। धन्यवाद।